स्वराज्याचे दुसरे छत्रपती अपराजित योद्धा स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा 369वा जन्मोत्सवानिमित्त छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती व शोध प्रतिष्ठान अमरावतीच्या वतीने आयोजित मानवंदना कार्यक्रम व लोकगायक अवधूतजी गांधी यांच्या भक्तिशक्ती संगम सोहळ्याला अमरावतीकरांची हजारोंच्या संख्येने मोठी उपस्थिती होती। यावेळी समस्त शिवशंभू प्रेमींनी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना मानवंदना अर्पण करून त्यांचा इतिहास, विचार, शौर्य, आदर्श व बलिदानाचं स्मरण केलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संजय खुडके साहेब तसेच अतिथी म्हणून अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ सुलभाताई संजय खुडके तसेच विशेष अतिथी श्री अवधूतजी गांधी तसेच शोध प्रतिष्ठान अमरावतीचे अध्यक्ष यश खुडके, स्मारक समितीचे अध्यक्ष संकेत महल्ले, सचिव आकाश शिवसे, निमंत्रक ऋतुराज राऊत तसेच मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना आमदार सौ सुलभाताई खुडके यांनी सांगितलं की छत्रपती संभाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे गौरवशाली व्यक्तिमत्व आहेत। त्यांच्या अतुलनीय बलिदानामुळे स्वराज्य अधिक सक्षम झालं आणि त्यांच्या शौर्याने स्वराज्य रक्षणाचा सर्वात मोठा आदर्श समाजासमोर ठेवला आहे। संभाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही स्वराज्याची पताका उंचावत ठेवली। त्यांनी स्वराज्यासाठी दिलेलं बलिदान इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलंय। त्यांच्या शौर्यगाथा आजही तरुण पिढीला प्रेरणा देणाऱ्या आहेत। छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाचं जतन, विचारांचे आणि आदर्शांचे स्मरण करत समाजात एकता, धैर्य आणि राष्ट्रभक्तीची भावना दृढ करण्याचा सर्वांनी आजच्या प्रसंगी संकल्प करण्याचं आवाहन अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई संजय खुडके यांनी केलंय। दरम्यान महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री लोकनेता अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 2 मिनिटे मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। मानवंदना कार्यक्रमानंतर महाराष्ट्राला सुपरिचित असलेले प्रख्यात लोकगायक व कलावंत श्री अवधूतजी गांधी यांनी आपल्या सुमधुर वाणीतून भक्तिसंगीत व शिवशंभू यांची ख्याती विशद करणाऱ्या संगीतमय कार्यक्रमाची रंगतदार प्रस्तुती दिली, ज्यामध्ये अवधूत गांधी यांनी संतवाणी, भक्तिगीते, अभंग, भारुड, गोंधळ अशा लोकगायनाची प्रस्तुती देऊन संपूर्ण परिसर भक्तिमय करून सोडला। या रंगतदार कार्यक्रमातून मराठमोळ्या संस्कृतीचं दर्शन व वारकरी सेवेचा वारसा जपत शिवकालीन घटना व प्रसंगांना उजाळा मिळाला। श्री अवधूत गांधी यांनी सादर केलेले देह विठ्ठल तसेच पावनखिंड चित्रपटातील युगात मांडली तसेच शिवबा राजा यांसारख्या वीररसात्मक गाण्यांच्या सादरीकरणामुळे या कार्यक्रमात चांगलीच बहर आली। अवधूत गांधी यांच्या कार्यक्रमात तबल्यावर पांडुरंगजी पवार, हार्मोनियमवर अभय नालगे, पखवाज राजेंद्र महाराज बघे, संबळवादन सोमनाथ तरटे, ढोलकी प्रतीक डोळस, तालगायन साथ विजय सोनोने यांनी अप्रतिम साथ संगत दिली आहे, ज्याला उपस्थित रसिक व प्रेक्षक वर्गाची भरभरून दाद मिळाली आहे। यावेळी या कार्यक्रमात जबरदस्त संबळवादन, तबला व ढोलकीच्या जुगलबंदीने उपस्थितांमध्ये प्रचंड जोश संचारला होता। तसेच आकर्षक रोषणाई, प्रकाश व्यवस्था, सजावट, ढोल पथक हे देखील कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संदीप जुनघरे यांनी केलंय। या अभूतपूर्व संगीतमय संध्येला अमरावतीकर जनतेची हजारोंच्या संख्येने मोठी उपस्थिती होती। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सव निमित्त आयोजित मानवंदना व भक्तिशक्ती संगम सोहळ्यांना उपस्थित सर्व मान्यवर अतिथी, शिवशंभू प्रेमी तसेच अमरावतीकर जनतेचे शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष यश खुडके यांनी आभार व्यक्त केले।